मुंबईतून एक महत्त्वाची बातमी हाती येते। इक्बाल सिंग चहल मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि त्याचबरोबर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर या दोघांची ही बदली होण्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वी भाकरी फिरवण्याचा हा प्रयत्न आहे का, मोठे फेरबदल करण्याचा प्रयत्न आहे का, शिंदे फडणवीस सरकारचा हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय। उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। उदय, भाजपसाठी विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे, पण ठाकरेंच्या जवळचे ही दोन्ही व्यक्ती कदाचित बदलले जातील असं कळतंय। काय माहिती मिळतेय? अगदी बरोबर आहे। मुंबई महापालिकाच्या निवडणुका ज्या आहेत त्या जवळ आलेल्या आहेत आणि तत्पूर्वी राज्यामध्ये सत्तांतर झालेलं आहे आणि या सत्तांतर झाल्यानंतर राज्यातले जे प्रमुख जे पदावरती असणारे जे अधिकारी असतील, वरिष्ठ अधिकारी खास करून त्यांची देखील आता बदली जी आहे ती होण्याचा सपाटा आता सुरू झालेला आहे। विशेष करून मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांची लवकरच बदली होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। त्यानुसार लवकर त्यांची बदली होईल आणि इतर जे अधिकारी आहेत वरिष्ठ त्यांची तिथे नेमणूक केली जाणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती हा एक खूप मोठा बदल म्हणावा लागेल। राज्य सरकारचा एक खूप मोठा निर्णय असं आपल्याला सांगावं लागेल, कारण हे दोन्ही वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या आधीच्या सरकारच्या जवळचे होते आणि त्यामुळे त्यांची बदली जी आहे ती होणार असल्याची माहिती मिळते आहे। त्यानुसार हालचाली जी आहेत त्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत। मुंबई महापालिका आयुक्त असतील, मुंबईचे पोलीस आयुक्त असतील यांची लवकरच बदली होणार आहे आणि त्यांच्या जागी नवीन अधिकारी येतील आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती हे जे निर्णय घेतलेले आहेत हे निर्णय अत्यंत महत्त्वाचे समजले जात आहेत। लवकर यांची बदली होईल आणि त्यामुळे साहजिकच राज्यातले जे काही सत्तांतर झालेलं आहे त्यानुसार सत्तांतर झाल्या आपल्या विशेषतः मर्जीतले असतील किंवा त्यांच्या जवळचे असणारे अधिकारी असतील त्यांची तिथे वर्णी जी आहे ती लागू शकते। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।